नमस्कार, केसीसी मॅथ क्लासेस मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत गुणाकार मल्टिप्लाय कसा करायचा तो आज आपण पाहणार आहोत. त्यामध्ये प्रथम आपण 4 अंकाचा गुणाकार कसा करायचा ते पाहूया. 4 8 5 6 इंटू 2 5 6 याचा गुणाकार करायचा आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना गुणाकार करताना अडचणी जातात, त्यांना गुणाकार येत नाही, कुठेतरी चुकतो. त्यामुळं मी डबल ते सांगत आहे तुम्हाला. प्रथम आपण काय करायचे, पाढे पाठ करायचं. पाढे ज्यांना पाठ आहेत त्यांचाच गुणाकार चुकत नाही, बाकी ज्यांचा गुणाकार चुकतो. पाढा घेताना आपल्याला पाढा एकदम व्यवस्थित पाठ असेल तर गुणाकार आपल्याला लवकर पण करता येते. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी प्रथम काय करायचं, पाढे पाठ करून घ्यायचं. पाढे पाठ असतील तरच आपल्याला गुणाकार भागाकार हे सर्व व्यवस्थित येते. तर पहा, पहिला 6 5 2 आहे. प्रथम आपण गुणाकार करताना इकडच्या साईडला आपल्या राईट साईडला चालू करायचं. 6 6 जा 36 कॅरी 3, 6 5 जा 30, 30 प्लस 3 33 कॅरी 3, 6 8 जा 56, 56 प्लस 3 59 कॅरी 5, 6 इंटू 4, 6 4 जा 24, 24 प्लस 5 29. ही एक स्टेप झाली. एक स्टेप झाल्यानंतर दुसरी स्टेप करताना प्रथम इथे एखादं प्लस द्या किंवा झिरो लिहा. हे दोन्ही पद्धत आपण वापरतो गुणाकारामध्ये. एक तरी प्लस द्या नाहीतर झिरो लिहा. इथे मी प्लस दिलेला आहे. आता 5 ने मल्टिप्लाय करायचा. 5 6 जा 30 कॅरी 3, 5 5 जा 25, 25 प्लस 8, 25 प्लस 8 वरचं 3 28 त्याला कॅरी 2, 5 8 जा 40, 40 प्लस 2 42 कॅरी 4, 5 इंटू 4 20, 20 प्लस 4 24. आता अजून एक संख्या आहे. अजून एक संख्या असताना इथं पहिल्या जागी प्लस द्यायचं, अजून दुसऱ्या जागी प्लस द्यायचं. आता इथून चालू करायचं. संख्या एकाखाली एक जर मांडलं तरच ती व्यवस्थित गुणाकार येतो. संख्या जर आपली मांडताना इकडे तिकडे झाली तर आपला गुणाकार शेवटी उत्तर चुकतंय. त्यासाठी एकाखाली एक संख्या आल्यात का याचं पण सर्वांनी लक्ष ठेवावं. आता 2 न मल्टिप्लाय करू. 2 6 जा 12 कॅरी 1, 2 इंटू 5 10, 10 प्लस 1 11 कॅरी 1, 2 इंटू 18 60 झाले, 60 प्लस 1 17 कॅरी 1, 2 4 जा 8, 8 प्लस 1 9. सर्व संख्या एकाखाली एक आले व्यवस्थित पाहून घ्या. इथं सर्व संख्या एकाखाली एक आलेल्या आहेत. इथं प्लस साइन द्या आणि या सर्वांचं ऍडिशन करा. 6 ला 6, 3 ला 3, 9 प्लस 8 17, 17 प्लस 2 19 कॅरी 1, 1 प्लस 9 10, 10 प्लस 2 12, 12 प्लस 1 13 कॅरी 1, 1 प्लस 2 3, 3 प्लस 4 7, 7 प्लस 7 14 कॅरी 1, 1 प्लस 2 3, 3 प्लस 9 12. तर आपलं उत्तर आलेलं आहे. बघा आता मापून बघा. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. दशलक्ष म्हणजे 12 लक्ष 43, 12 लक्ष 43,936, 12,43,936 एवढा आपला उत्तर आलेला आहे. अजून एक गुणाकार आपण छोटस बघू याच्यामध्ये. आता एक विद्यार्थ्यांना एखाद्या वेळेस जर मध्ये 0 आलं तर त्याचा गुणाकार कसं करावा हे देखील येत नाही आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा अशी शंका आहे की त्यांना 0चा गुणाकार कसा करायचा किंवा 0 आलं तर त्याला कसं करायचं. तर बघा, पहा इथे एक उदाहरण घेतलेलं आहे. 808 आहे, नंतर खाली 88 आहे, 88 याचा आपल्याला मल्टिप्लाय करायचे आहे. 8 8 जा 64 कॅरी 6. आता जेव्हा हा कॅरी वरी 6 देतो आपण, 8 ने 0 ला मल्टिप्लाय केल्यावर याचं 0 येते उत्तर. 0 आल्यानंतर वरचा कॅरी सोडून द्यायचा नाही, तो कॅरी घ्यायचा. दॅट इज 0 प्लस 6 लिहून घ्यायचे. इथं बरेच विद्यार्थी चुकतात. 0 प्लस 8 करताना 0 लिहून टाकतात, तो कॅरी तसाच राहतो. त्यासाठी विद्यार्थ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे की 0
झिरो आल्यानंतर जी वरची कॅरी आहे त्या झिरो मध्ये मिसळायचं आणि ती संख्या आहे जी तिथं लिहायचं. दुसरं आहे 8 8 जा 64. इथं दुसऱ्या स्टेपला प्लस द्या. आता इथं बघा समान जर संख्या असतील तर गुणाकार आपल्याला एकदम सोपा जातो. ही 8 आहे, इथं पण 8 आहे, इथं 8 आहे, इथं पण 8 आहे. आता इथं जेवढं उत्तर इथं आलेलं आहे त्या 8 न मल्टिप्लाय केल्यावर तेवढं दुसऱ्या स्टेपला येतो. म्हणून ही संख्या आहे जी लिहून घ्यायचं. पहिल्या डिजिट खाली प्लस दिलेला आहे, बाकीची संख्या जशा तसं लिहून घ्यायचं. 4 6 4 6. हे केव्हा येतं? हे फक्त इथं जर संख्या सारखीच असेल खाली तर आपल्याला ही संख्या डबल येते आणि त्याचा आपण फक्त ऍडिशन करायचे आहे आणि पहिल्या अंकाखाली प्लस किंवा झिरो द्यायचा आहे. या पद्धतीने बघा 4 ला 4 6 प्लस 4 10 कॅरी 1 1 प्लस 4 5 5 प्लस 6 11 कॅरी 1 1 प्लस 6 7 7 प्लस 4 7 प्लस 4 11 कॅरी 1 1 प्लस 6 7. तर याचं उत्तर येते 71,104. या पद्धतीने आपण गुणाकार करू शकतो. याच्यामध्ये शून्याचा देखील गुणाकार सांगितलेला आहे आणि 3 स्टेपचा देखील गुणाकार कसं करायचं विद्यार्थ्यांना सांगितलेला आहे. असेच पुढं अजून आपल्याला भागाकार वगैरे पाहायचे आहे तर या चॅनलला तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करा. तुम्हाला पुढील व्हिडिओ मिळून जातील.